नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहिरे शिवणशिकामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला आज 38 छातीच्या मापाचं ब्लाऊजची बोटनेकची कटिंग शिकायची आहे. हे बघा, पूर्ण उंची 13 आहे, छाती 38 आहे, कमरघेर 34 आहे, बाही 9 इंच आहे, दंडघेर 12 आहे आणि मागचा गळा तो 2.5 इंच घ्यायचा आहे आणि तो पुढचा 6.5 घ्यायचा आहे. तिथे 6च लिहिलेला आहे. तर आपल्याला आता बोटनेकची कटिंग करायची आहे. पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा. एकदम छान असा व्हिडिओ येणार आहे आणि मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे. हा कार्डशीट पेपरवर तुम्हाला आकृती शिकवणार आहे. तर पूर्ण लक्ष देऊन व्हिडिओ बघा. खूप छान असा हा बोटनेकची कटिंग तुम्हाला मी सांगणार आहे. तर या ठिकाणी आपण इथे उंची 13 अधिक 1 इंच 14 इंच उंची घेणार आहोत. तुम्हाला दिसत नसेल तर मी पेपर सरकवून घेणार आहोत. तर बघा, अशा तुम्हाला पेपरवरचं दिसत नव्हतं, त्याच्यामुळे आपण इथे पट्टीने आधी 1 इंच पट्टीने एक लाईन ओढून घेतलेली आहे. सरळ फक्त एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्या पुढे उंची घ्यायची आहे. तुम्हाला दिसत नसल्यामुळे मी पेपर्स बघत होती की सरकवून बघितला आणि तो तुम्हाला आता बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इथे उंची घेणार आहोत. 13 अधिक 1 इंच 14 अशी 14 उंची घेणार आहोत. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने आपण इथे 14 उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा, आता ह्या ठिकाणी त्यांचं शोल्डर किती घ्यायचं आहे, 7 इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी त्यांचं 38 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे, बोटनेकचं आहे. तर ह्या बोटनेकच्या 38 छातीच्या मापाला शोल्डर जे आहे ते 7 इंच घ्यायचं असतं. या ठिकाणी आपण 7 इंच घेतलं आहे आणि ह्या ठिकाणी 7.5 इंच मोंढा घ्यायचा आहे. 7.5 इंच मोंढा घ्यायचा आहे. हे माप अगदी 38 छातीच्या मापात बोटनेकसाठी अगदी योग्य आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे आणि आता पट्टीच्या साहाय्याने आपण ते पॉईंट जोडून घेत आहोत. खांदा आपण 7 इंच घेतला आहे आणि मोंढा जो घेतलेला आहे तो 7.5 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊजची, तर 38 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. 38चा 1/4 करून घ्यायचा आहे. 9.5 आला आहे. या 9.5वर इथे आपण हे बघा, या ठिकाणी तुम्हाला बरोबर तिकडच्या बाजूला जो आहे तो बघा 9.5वर घेतला आहे आणि 2 इंच मार्जिन मिळवायची आहे त्याच्यात. 9.5, 10.5, 11.5. तर ह्या ठिकाणी आपण 1 इंचावर एक पॉईंट देऊन घेणार आहोत. हा मागच्या मोंढ्यासाठी आपण हा पॉईंट दिलेला आहे आणि नंतर त्या दोघांच्या मधून एक रेष ओढून मध्य घेऊन आणि ही मागचा मोंढा आपण हा घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने मागच्या मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. अगदी ह्या ठिकाणी अर्धा इंच खांदा उतार रेषा घेतलेली आहे. ह्या ठिकाणी आपण इथे 3.5 इंचावर एक मार्जिन केलेली आहे. 3.5 इंच घेतलेला आहे आणि हा तिरपा पॉईंट आपण जोडून घ्यायचा आहे. खांदा उतार रेषा, ही खांदा उतार रेषा आपण इथे जोडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, या ठिकाणी आपण तर हे बघा, हे अंतर तुम्हाला मोजून दाखवत आहे 9.5. तर आपलं जे खाली आहे कमरघेर जो आहे तर वरचा 11.5 आला आहे, तर 10.5 घेतलेला आहे आपण. या ठिकाणी 10.5 घेतलेला आहे. 1 इंच कमी करून घेतलेला आहे फक्त. वरचं 11.5 घेतलेलं आहे आणि खालचं 10.5 घेतलेलं आहे. अशा पद्धतीने 1 इंचाची मार्जिन घेऊन आपण तिथे एक लाईन ओढून घेतलेली आहे. बघा, त्याच्यानंतर आपल्याला हा मागचा बोटनेकचा जो गळा आहे तो घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपण इथे आता बघा, मी 3.5 इंच तो बोटनेकचा मागच्या गळ्याचा अंतर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे मागच्या गळ्याचा आकार देऊन घेतला आहे.
त्याच्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे आपला 6-6.5 इंच. या ठिकाणी आपण 6.5 इंच गळा घेऊन घेतला आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार पण आपण इथे घेतला आहे. हा झाला मागचा भाग. आपल्याला मागच्याच भागावर पुढचा भाग करायचा आहे. मी मागचा भाग परत एकदा करून दाखवणार. या ठिकाणी अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे. आपल्याला पुढच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे हे अंतर दिलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पुढचा मोंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. आता याच्यातच आपल्याला मागच्या भागावरच पुढचा भाग करायचा आहे आणि मी मागचा भाग परत करून दाखवणार आहे दुसऱ्या पेपरवर. आता ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी पण आपण 1 इंच शिलाई मार्जिन ओढून घेणार आहोत. परत आपण इथे खाली 1 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे पुढच्या भागाला आणि फुल प्रिन्सचं कटिंग येणार आहे. या ठिकाणी आपण 4 इंच अंतर घेतलेलं आहे. बघा ह्या ठिकाणापासून पण आपण 4.5 इंच अंतरावर एक लाईन ओढून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आलेला आणि ह्या ठिकाणापासून आपला 10.5 इंच टक्स पॉईंट बरोबर आलेला आहे. बघा 10.5 इंच 38 छातीचा 10.5 इंच टक्स पॉईंट आलेला आहे. आपण खालून 4.5 इंच घेतलं तरी वरती मोजायची गरज नाही रे. या ठिकाणी आपण 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि साधारण 3 इंचापर्यंत आपण ही 3.5 इंचापर्यंत ही लाईन ओढून घेतलेली आहे. हे बघा इथे पॉईंट डीला 3.5 इंचापर्यंत आणि या ठिकाणी आपण इथे थोडा आकार देऊन घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे मी तुम्हाला. बघा या ठिकाणी पण आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे अंतर आणि हे ह्या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, सविस्तर माहिती तुम्हाला याच्यात देत आहे. फुल प्रिन्स बोट नेक 38 छातीच्या मापाचं अशा पद्धतीने आपण मागचं तुम्हाला दाखवलंच आहे. तर आता बघा पुढचा अजून एक जो भाग आहे या ठिकाणी आपण 1 इंच अंतर घेतलेला आहे, अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथे एक लाईन ओढून घेणार आहोत गळ्यापर्यंत आणि हा फाल पण आपण तिरपा जोडणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. मागचा पण झालेला आहे, पण मी परत एकदा तुम्हाला मागचा भाग दुसऱ्या बाजूला दाखवणार आहे. या ठिकाणी परत आपण अर्धा इंच घेऊन आणि इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला कापून दाखवत आहे मी तुम्हाला. आधी मागच्या पुढचा मोठा गळा जो आहे त्याचाच आपण पुढचाच भाग आधी कट करत आहोत. बघा या ठिकाणी आपण इथे मोंड्याचा आकार कटिंग करून घेत आहोत. त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने कटिंग करायचे आहे. माझ्याकडनं हा वरचा आकार द्यायचा राहिलेला होता, तो तुम्हाला देऊन दाखवत आहे. बघा अशा पद्धतीने राऊंडमध्ये आपल्याला हा जो आकार आहे वरतून 1 इंच मोंढ्यापासून 1 इंच घेऊन आणि हा आकार आपल्याला कट करायचा आहे. आपण तो गळ्याकडनं तिरपा आकार हे बघा अशा पद्धतीने आपण इथे तिरपा आकार कट करून घेतलेला आहे. हे खालचे पण तिरपे आकार कट करायचे आहे.
याच्यानंतर आपल्याला आता मधला भाग कट करायचा आहे. हे बघा, याच्यात आपण इथे मधला भाग कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे कटिंग पुढच्या भागाची बोट नेक फुल प्रिन्स असं केलेलं आहे. इथे गोल आकार आलेला नव्हता, तो आपण कट करून घेतला आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला बोट नेक फुल प्रिन्सची कटिंग झालेली आहे. आणि आता आपल्याला मागचा भाग मी कटिंग करायचा कसा तो सांगणार आहे दुसऱ्या पेपरवर. तर आपण सगळ्यात आधी पुढचा भाग केलेला आहे. हे बघा, इथे पण मागच्या भागासाठी आपण 13 आणि 14 इंच उंची घेत आहोत. या ठिकाणी आपला पेपर पण खराब झालेला होता, आपण तेवढा काढून घेणार आहोत. आपण आता इथे उंची घेऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघा, शोल्डर घेणार आहोत 7 इंच. 7.5 इंच मोंढा घेणार आहोत. त्या ठिकाणी आता आपण लाईन ओढून घेणार आहोत. माझ्याकडनं अंदाजे पुढची लाईन ओढली गेली आहे, पण आपल्याला छातीचा 1/4 म्हणजे 9.5, 38 छातीचा 1/4 9.5 आणि त्याच्यात 2 इंच म्हणजे 11.5ची घडी, ही बरोबर 11.5ची घडी आलेली आहे. हे बघा, 9.5 आणि त्याच्या पुढे आपण आणखीन 2 इंच वाढवलं आहे. हे बघा, 2 इंच वाढवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला 10.5 घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे बघा, परत शोल्डर 3.5 इंच घेतलेला आहे. असा चौकोन काढल्याने गळ्याचा आकार छान दिला जातो. या ठिकाणी बघा, 1 इंच अंतर घेऊन आणि आपण मोंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. या ठिकाणी परत आपण खांदा उतार रेषा 1/2 इंचाची कट करून घेणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी वेगवेगळे ब्लाऊज न्यायचा रोज एक कटिंग आणि एक शिवण अशा पद्धतीने शिवून दाखवण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. तुम्हाला हे बघा, मागच्या भागाची कटिंग झालेली आहे. अशा पद्धतीने आपण हे बोटनेकचं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे. मी तुम्हाला परत ह्या भागांवर हा भाग ठेवून दाखवत आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला बोट नेक फुल प्रिन्स कटिंग झालेली आहे छान अशी. या ठिकाणी आपल्याला हा तिरपा कट राहून गेलेला होता आणि तो आपण कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बघा, तुम्हाला जर माझी कटिंग जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींना.